नागेवाडी येथील 2 वर्षांपासून खाणी बंद करण्यात आल्यामुळे वडार समाजाच्या महिलांना उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीला 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वडार समाज महिलांनी आज गुरुवारी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत केली। 2 वर्ष झाले आमच्या खाणी बंद आहे, आमचे उपासमार चालले आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एवढी परमिशन द्यावी की आम्हाला आत्मदहन करा। आमच्या वडार समाजाच्या सगळ्या बहिणींना आत्मदहन करण्याची परमिशन द्यावी। ते 1,500 रुपये लाडक्या बहिणीला द्यायच्या ऐवजी आत्मदहन करण्याची परमिशन द्या म्हणावी। 1,500 तर घर चालायचं नाही आणि आमच्यावर काय मुख्यमंत्र्याचं लक्ष नाही। मुख्यमंत्री येतात आपल्या गावी सातारा जिल्ह्यात, कधी आमच्यावर लक्ष दिलंय का? आमच्या खाणींचं काय चाललंय, वडार समाजाचं काय चाललंय, ह्याच्यावर कधी लक्ष दिलंय का? मग त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला परमिशन द्यावी आत्मदहन करण्याची आहे आमची। आणि आमचा समाज मुख्यमंत्र्याच्या फार जवळचा आहे। नाती काढायला गेलं तर फार जवळच्या नाती येतील, पण ते मी आता सांगत नाही। आता 2 वर्ष आमचे सगळे बंद आहे, आम्ही काय खाणार सांगा? आता शेवटला आत्मदहन करणार आम्ही तुमच्यापाशी येऊन तिथं। एवढा आम्हाला न्याय द्या, न्याय मिळवून द्या आम्हाला। तुमच्याकडे मिळत आम्हाला ना द्यायला, आम्ही जास्त मागत नाही। आमच्या आईनं परंपरा तीच द्या, आम्ही दुसरीच मागत नाही, आमचीच मागतो आम्ही। मुख्यमंत्र्यांपर्यंत आमची शब्द गेला पाहिजे की लाडकी बहीण आत्मदहन करायला लागले म्हणून। नाही तर काय नाही लाजायचे। पुरुषांनी त्यावेळेस उपोषणला बसले, त्यानंतर किती लोक पॅरालिक्स होऊन किती आजारी पडून मेले। आत्ताही किती लोकांना डायबिटीस आहे, शुगर आहे, उपाशी तपाशी सकाळपासून ते बाहेर फिरत असतात। असं किती वर्षांनी किती दिवस चालणार? आमची घरं कशी चालणार? आमच्या पोराबाळांची शिक्षण वगैरे कशी होणार? त्यासाठी आम्ही आता विचार केले, आमचे पुरुष किती बाहेर फिरून काय होत नाही काय नाही, उद्या त्यांना काय झालं तर आम्ही काय करणार? त्यापेक्षा आत्ता आम्ही स्वतः आत्मदहन करून घेतो, मग तुम्हाला काय करायचं ते करा।